नाशिक रोड गुन्हे शोध पथकाकडून 7 मोटरसायकली हस्तगत. शहर वाहतूक शाखेच्या मदतीने केली कारवाई. सविस्तर बातमी अशी की पोलिसांनी नाशिक शहर आणि जिल्ह्याबाहेरील चोरीच्या एकूण 4,30,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. नाशिक शहरात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कारवाईसाठी मार्गदर्शन केले. दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पथक गस्त घालत असताना एका संशयित होंडा ॲक्टिवा मोपेड गाडीवर लक्ष केंद्रित केले, जिच्या नंबर प्लेटवर छेडछाड केली होती. संशयिताने पोलिसांचे वाहन पाहून पळ काढला. गुन्हे शोध पथकाने तात्काळ शहर वाहतूक शाखेच्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. वाहतूक पोलिसांनी एबी सर्कल येथे त्यास थांबवले आणि गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. आरोपीचे नाव सिद्धांत किसन सपकाळे, वय 21 वर्षे, राहणार समतानगर टाकळी, नाशिक असे निष्पन्न झाले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस ठाणे जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शोध पथक प्रवीण सूर्यवंशी, विशाल पाटील, सागर अवने, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, शहर वाहतूक शाखेचे प्रकाश पवार, वाल्मिक मुंडे, माऊसाहेब कुटे यांनी केली. वृत्तसंकलन रफिक सय्यद.